नमस्कार मंडळी, लाडकी बहीण योजनेची सगळ्यात मोठी खुशखबर या घडीची तुमच्यासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही घेऊन येत आहे। तुम्हाला ज्या गोष्टीची सगळ्यात मोठी प्रतीक्षा होती की लाडकी बहीण योजनेचा दुसरा हप्ता कधी येणार, तर त्या हप्त्याची तारीख या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत। तर मंडळी, याच तारखेला तुमचा दुसरा हप्ता येणार आणि याचा सगळ्यात मोठा पुरावा सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत। तुम्हाला माहित आहे, पुराव्याशिवाय आम्ही कोणताही व्हिडिओ बनवत नाही, त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ बघा आणि या व्हिडिओमधून तुम्हाला नक्की कळेल की तुमचा दुसरा हप्ता कोणत्या तारखेला येणार आहे। तर मंडळी, चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळी, ही न्यूज आहे, आपण वाचूया। तर या न्यूजमध्ये काय आहे? महाराष्ट्र सरकारनं राज्यातील महिलांना आर्थिक मदत म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। या योजनेद्वारे महिलांच्या खात्यात दरमहा 15,000 प्रमाणे एका वर्षात 18,000 रुपये पाठवले जाणार आहेत। राज्य सरकारनं ही योजना महत्त्वाकांक्षी योजना म्हणून राबवली आहे। या योजनेची सुरुवात जुलै महिन्यापासून करण्यात आली होती। जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3,000 रुपये जुलै महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांच्या खात्यात पाठवण्यात आले आहेत। आता ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर करणाऱ्या महिलांच्या खात्यात 31 ऑगस्टला पैसे पाठवले जाणार असल्याची माहिती राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे। मंडळी, हा शेवटचा जो पॅराग्राफ आहे तो नीट वाचा, म्हणजे तुम्हाला कळेल की कोणत्या तारखेला तुमचे पैसे येणार आहेत। ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर केले आहेत त्या महिलांना कधी येणार आहेत? 31 ऑगस्टला पैसे पाठवले जाणार असल्याची माहिती राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे। ज्यांनी ह्या महिन्यात फॉर्म भरले आहेत त्या सगळ्यांचे पैसे 31 ऑगस्टला पाठवले जाणार आहेत, असं ज्या महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे आहेत यांनी माहिती दिली आहे। तर मंडळी, 31 ऑगस्टला कुणाच्या खात्यात 3,000 रुपये येणार याच्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया। तर लाडकी बहीण योजनेचा दुसरा राज्यस्तरीय मेळावा नागपूरमध्ये आयोजित करण्यात येणार आहे। हा मेळावा 31 ऑगस्टला होणार आहे। या माध्यमातून ऑगस्ट महिन्यात अर्ज दाखल केलेल्या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून 3,000 रुपये पाठवण्यात येणार आहेत, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली। दुसरा राज्यस्तरीय DBT निधी वितरण सोहळा 31 ऑगस्टला नागपूरमध्ये होत आहे। ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर केले आहेत त्यांच्या अर्जाची छाननी सुरू असून त्यांना 31 ऑगस्टला पैसे मिळतील, असं आदिती तटकरे म्हणाले आहेत। ऑगस्ट महिन्यात आलेल्या अर्जानुसार नागपूरच्या कार्यक्रमात 40 ते 50 लाख महिलांच्या खात्यात 3,000 रुपये वर्ग केले जाणार आहेत। म्हणजे पहा, हा जो मेळावा 31 तारखेला आहे तिथूनच म्हणजे त्याच दिवशी सगळ्यांना हे पैसे वर्ग केले जाणार आहेत। मंडळी, खालचा पॅराग्राफ पहा, यात काय लिहिलं आहे? तर लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यात सरकारनं पैसे पाठवले होते, त्यामधील काही रक्कम बँकांनी कपात केली होती। मात्र राज्य सरकारनं बँकांना आदेश देत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पैशांची कपात न करता ते महिलांना द्यावेत असे आदेश दिले होते। म्हणजे मंडळी पहा, यावेळेला जो हप्ता जमा होईल त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कपात करण्याचा अधिकार बँकांना नाही आणि ते न करता डायरेक्ट महिलांना ते वितरित करावे असा आदेश राज्य सरकारनं बँकांना दिले आहेत। तर मंडळी, यासोबत सर्वांचा एक नेहमी प्रश्न असतो की आमचे पैसे आमच्या खात्यात व्यवस्थित जमा व्हावेत किंवा त्यामध्ये कोणताही पेंडिंग राहू नये किंवा ते अडकू नयेत, तर त्यासाठी आम्ही काय करावं? तर यासाठी सगळ्यात महत्त्वाचा पर्याय तो लवकरात लवकर करा, म्हणजे तुमच्या बँक खात्याला KYC नसेल तर करून घ्या। जर तुमच्या बँक खात्याला KYC नसेल तर बँकेत भेट द्या, तिथं जी कागदपत्रांची पूर्तता आहे ती करून तुमच्या बँक खात्याला KYC करून घ्या, जेणेकरून तुमच्या अकाउंटवर थेट पैसे जमा होतील, त्यामध्ये कोणतीही त्रुटी राहणार नाही। ही गोष्ट तुम्ही आवर्जून वेळ काढून करून घ्या, जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ नक्की मिळेल। तर मंडळी, आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व शासकीय योजनांची माहिती आम्ही थेट तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि अजूनही जर तुम्ही या योजनेचा लाभ घेतला नसेल तर अजूनही अर्ज करा, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर या योजनेचा लाभ मिळेल। आणि तुमच्या काही शंका असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा, आम्ही तुम्हाला योग्य मार्गदर्शन करण्याचा नक्की प्रयत्न करू। कोणत्या योजनेचा जर तुम्हाला लाभ मिळाला नसेल किंवा काही त्रुटी असतील, समस्या असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा, आम्ही तुम्हाला योग्य मार्गदर्शन नक्की करू। तर मंडळी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।